चला तर आज आपल्याला येस सर. हे खूप महत्वपूर्ण मॉड्यूल आहे. सगळेजण लक्षपूर्वक याला बघा आणि समजून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर बघा, आपण 4 नंबरचं मॉड्यूल सुरू करत आहोत. हे मॉड्यूल नंबर 4 आहे. किती? मॉड्यूल नंबर आहे 4. ठीक आहे. आणि या मॉड्यूलमध्ये इज देअर एनीवन हु इज देअर हु कॅन ॲडमिट? Shivraj, Bhagyashree, I'm making you host. You just admit those persons will join late, okay? येस सर. जे कार्यकर्ते आपले लेट. तुला मी पासवर्ड नाही पाठवलं होतं ना, त्याच्यावरून का बरं जॉईन नाही करत तू? नाही सर. ओके, आय विल सेंड पासवर्ड इन द कॉल. ओके. येस. सो नाव आपण हे जे मॉड्यूल आहे, हे एक महत्वपूर्ण मॉड्यूल आहे. याचं नाव काय बघा दोस्तों, मेरे प्यारे देशवासियों, मॉड्यूलचं नाव काय आहे? बिल्डिंग लास्टिंग हॅबिट्स. काय आहे मॉड्यूलचं नाव? बिल्डिंग लास्टिंग हॅबिट्स. ठीक आहे. आणि हे अवलंबून आहे बुक आहे ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं. जेम्स क्लिअर एक रायटर आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, रायटर आहेत. त्यांचं एक खूप फेमस पुस्तक आहे. त्याच्यावर आधारित आपल्याला हे मॉड्यूल काय करायचं आहे, आता अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायच्यात मग? लास्टिंग हॅबिट्स बिल्ड करायच्यात. कशा प्रकारच्या हॅबिट्स बिल्ड करायच्यात? लास्टिंग हॅबिट्स. लास्टिंग हॅबिट्स म्हणजे काय रे? कशाला म्हणायचं लास्टिंग हॅबिट्स? लास्टिंग म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ लास्टिंग? हु विल टेल? कौन बताएगा लास्टिंग हॅबिट्सचा अर्थ काय? अरे सांगा की मित्रांनो, दोस्तांनो. शेवटचे हॅबिट. लास्ट म्हणजे शेवटचं बाळा, परंतु लास्टिंग हॅबिट्स म्हणजे काय? लास्टिंग म्हणजे शेवटपर्यंत टिकणाऱ्या. लास्टिंगचा अर्थ काय? लास्टिंगचा अर्थ काय? शेवटपर्यंत टिकणाऱ्या हॅबिट्स. आपल्याला अशा प्रकारच्या हॅबिट्स बनवायच्या आहेत ज्या कुठपर्यंत टिकल्या पाहिजे? शेवटपर्यंत. म्हणजे आपला शेवट होईपर्यंत टिकल्या पाहिजे. ठीक आहे ना? तर त्या हॅबिट्स आपल्याला बघायच्या. ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. आता त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत बघा. आपला फोकस कशावर असणार आहे? हॅबिट फॉर्मेशन. म्हणजे काय? सवयी कशा प्रकारे तयार होतात. आता सवयी कशा प्रकारे तयार होतात याच्यावर आपण अगोदर पण अभ्यास केला. आपण 3 मॉड्यूल शिकलो की नाही याच्या अगोदर? त्या 3ही मॉड्यूलमध्ये सवयीच्या भागावर आपण काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. आपण याच्यावर विचार केलेला आहे. परंतु आणखीन आपण त्याला काय करणार आहोत? रिवाइज करणार आहोत. म्हणजे या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकणार? हॅबिट फॉर्मेशन. तर काय शिकायचे यात आपल्याला? अंडरस्टँडिंग हाऊ हॅबिट्स आर क्रिएटेड अँड सस्टेन ओव्हर टाइम. बघा, इथं कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला समजून घ्यायचे. आता हेच बऱ्याचशा मुलांना किंवा लोकांना हे समजत नाही की हॅबिट्स कशा प्रकारे तयार होतात आणि त्या सस्टेन कशा प्रकारे होतात. म्हणजे कशा प्रकारे त्या पुढे चालू लागतात. बघा, मग आपल्याला काय समजून घ्यायचंय? हाऊ हॅबिट्स आर क्रिएटेड अँड सस्टेन. बघा, पहिली गोष्ट आहे क्रिएशन. म्हणजे हॅबिट्स कशा प्रकारे क्रिएट होतात. कशा होतात रे हॅबिट्स क्रिएट? सांगा बरं. आणि त्या कशा प्रकारे पुढे चालू राहतात? कोण सांगाल? हॅबिट्स कशा प्रकारे तयार होतात हे अगोदर सांगा बरं. हॅबिट्स कशा तयार होतात? सर, आपण फर्स्ट टाइम एखादी गोष्ट केली आणि ती आपण 2-3 दिवस केली तर म्हणजे आपल्याला सवय लागून जाते त्याची. आपल्याला आवडू लागते ती गोष्ट. एखादी गोष्ट बघा, आपल्याला ती आवडो न आवडो, आपण जर ती परत करायला लागलो, पुन्हा करायला लागलो, तर त्याचं रूपांतर काय होतं? सवयीमध्ये होतं. आणि तुम्हाला माहित आहे का की आपण एखादी गोष्ट केली आणि आपल्याला ती आवडली की आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या शरीरामध्ये एक डोपामाइन नावाचं एक लिक्विड आहे, ते सिक्रेट होतं. आणि ते सिक्रेट झालं म्हणजे ते स्त्रवतं आणि मग आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटतं. आणि मग छान वाटलं की आपल्याला काय वाटतं? अरे, आपल्याला ही गोष्ट केल्यामुळे छान वाटतंय, चला पुन्हा ती करू. मग आपण पुन्हा ती केली की पुन्हा ते ऍसिड काय होतं? आपल्या शरीरामध्ये काय होतं? सिक्रेट व्हायला सुरुवात करते. आणि मग अशा प्रकारे आपल्याला काय होतंय? सवय लागते. काय सिक्रेट होतं? डोपामाइन नावाचं जे लिक्विड आहे, संप्रेरक आहे, ते स्त्रवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सवय लागते. आणि मग अशा प्रकारे सवय क्रिएट होते आणि मग ती सस्टेन होते. म्हणजे सस्टेन म्हणजे चालू राहते. मग ती सवय लवकर मोडतच नाही.
ठीक आहे. मग हे आपल्याला शिकायचं आहे की कशा प्रकारे हॅबिट्स बनतात आणि त्या कशा प्रकारे पुढे चालू राहतात. दुसरं इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट. म्हणजे इन्क्रिमेंटल म्हणजे काय? स्मॉल. इन्क्रिमेंटलचा अर्थ काय आहे? स्मॉल, छोटी इम्प्रुव्हमेंट. म्हणजे आपल्याला मोठमोठे सुधार नाही करायचे, छोटे छोटे सुधार करत चालायचे. फोकसिंग ऑन टायनी कन्सिस्टंट गेन्स दॅट कंपाऊंड इनटू मेजर रिझल्ट्स. आणि मग आपल्याला काय करायचंय? छोट्या छोट्या गोष्टीवर फोकस करायचंय, छोट्या गोष्टी. आणि कन्सिस्टंट गेन्स म्हणजे काय? सातत्याने त्यांच्यामध्ये काय झाला पाहिजे? विकास झाला पाहिजे. कन्सिस्टंट म्हणजे काय? सातत्याने. एका दिवशी खूप सारं खायचं आणि मग 10 दिवस बिलकुल काहीच खायचं नाही, असं चालतंय का? असं केलं तर काय होईल? बरोबर आहे? नाही सर. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जावं लागेल, भक्त माता. येस सर. बरोबर आहे की नाही? त्यामुळं मग काय करायचंय आपल्याला? स्मॉल इम्प्रुव्हमेंट करायचं. आणि काय करायचं त्याला कंपाऊंडिंग करायचं. कंपाऊंडिंग म्हणजे ते वाढवत चालायच्या. कंपाऊंडिंग हा शब्द कुठला आहे? हा गणितामधला शब्द आहे. तर आपण काय करणार? त्याला वाढवणार, चक्रवाढ व्याजाने वाढवणार. छोट्या छोट्या सवयी असणार आहेत, त्या छोट्या सवयी लावायच्या आणि त्या वाढवत चालायच्या, त्या विकसित करत चालायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा मग, आणि मग होतं काय? बघा मी तुम्हाला काय सांगितलं? हॅबिट तयार होते. मग आपण काय करतो? त्या छोट्या छोट्या हॅबिट्सला विकसित करायला लागतो, डेव्हलप करायला लागतो. आणि मग त्या लॉंग टर्म बिहेवियर चेंज, म्हणजे छोट्या सवयीचं रूपांतर कशामध्ये होतं? दीर्घकाळामधल्या सवयीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे. मग आपण पुढचा मुद्दा कोणता आहे? लॉंग टर्म बिहेवियर चेंज. बिहेवियर म्हणजे काय रे? बिहेवियर म्हणजे सवय किंवा सवयी. मग लॉंग टर्म मध्ये किंवा दीर्घकाळामध्ये, म्हणजे आता ही तुम्हाला छोटी सवय लागली कोणती? उदाहरणार्थ तुम्हाला जेवण करताना मोबाईल बघायची किंवा टीव्ही बघायची सवय लागली. तर काय होतं माहिती आहे का? जसं तुम्ही जेवायला बसता की तुमच्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये काय होतं? डोपामाइन सिक्रेट व्हायला सुरुवात करतं. ते काय सांगतं ब्रेनला? अरे अरे जेवायला बसलो, टीव्ही लाव. आणि मग तुम्ही एक दिवस टीव्ही लावता, 2 दिवस टीव्ही लावता, आणि मग तुम्हाला असं होतं की जेवायला बसलं की टीव्ही लावल्याशिवाय जेवणच होत नाही. काही छोटी मुलं तुम्ही बघितली का की ज्यांना मोबाईल दाखवल्याशिवाय ते जेवतच नाहीत? होते का असं तुमच्या आजूबाजूला? बघितलं तुम्ही कुठं असं? येस सर. काही मुलांना आई वडिलांनी अशा प्रकारच्या सवयी लावलेल्या आहेत की ती पोरं मोबाईल लावून दिल्याशिवाय जेवणच करत नाही, असं होते ना? येस सर. ही खूप घाणेरडी सवय आहे, खूप धोकादायक सवय आहे. म्हणजे त्या मुलाच्या मेंदूला तशा प्रकारची सवय लागलेली आहे. आणि मग त्याचं रूपांतर कशात होतं? बिहेवियर मध्ये होतं, वागण्यात होतं. बरोबर नाही? मग अशा प्रकारे डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज टू मेक पॉझिटिव्ह बिहेवियर्स स्टिक परमनंटली. डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज टू मेक पॉझिटिव्ह बिहेवियर्स स्टिक परमनंटली म्हणजे काय? की परमनंटली चांगल्या प्रकारचे सकारात्मक बिहेवियर म्हणजे वर्तणूक किंवा वागणं आपल्याला काय करायचं आहे? विकसित करायचं आहे. तर या मॉड्यूलमध्ये आपण काय करणार आहोत? मग पूर्ण याच्यामध्ये जवळपास 10च्या आसपासचे जे आहेत आपण सेशन घेणार आहोत. आणि 10 सेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत? सवयी कशा प्रकारे तयार करायच्या. ठीक आहे. कशा प्रकारे सवयी छोट्या छोट्या गोष्टींमधून विकसित करायच्या. ठीक आहे. समजलं का तुम्हाला हे? कोणाला काही शंका आहे का दोस्तों? भाई लोगों, कोणाला काही शंका आहे का? नाही है क्या कुछ? नहीं है तो फिर हम आगे चलते हैं. चलो, तर आता आपण काय करूया? पुढच्या स्लाइड कडे जाऊया मित्रांनो, दोस्तांनो, मेरे प्यारे देशवासियो. चलो, तर पुढची स्लाइड काय आहे बघा? स्किल डेव्हलप्ड. स्किल्स डेव्हलप्ड. कोणकोणते स्किल डेव्हलप होतात? हॅबिट्स चेंज केल्यामुळे कोणकोणते स्किल डेव्हलप आपल्याला करायचे आहेत किंवा होतात? पहिलं आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय आहे? शिस्त. आपल्याला काय लागली पाहिजे? शिस्त लागली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. बरीचशी मुलं आपल्यामध्ये खूप हुशार आहेत बघा. आपल्या याच्यामध्ये पण, आपल्या क्लासमध्ये पण, सेशनमध्ये आपण जेव्हा क्लासमध्ये तेव्हा खूप सारी मुलं हुशार आहेत, परंतु ती सातत्याने रेग्युलर राहतात का? नाहीये. आणि मग जी मुलं रेग्युलर राहणार नाहीत ना, इथं नाहीये, कुठेही तुम्ही बघा, खेळामध्ये असू द्या, तुमच्या अभ्यासामध्ये असू द्या, एखाद्या स्पर्धेमध्ये असू द्या, कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या, तुम्ही जर सातत्याने त्या गोष्टीवर काम नाही केलं तर तुम्ही काय होता? फेल होता. आपल्याला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे ना? त्या गोष्टीमध्ये पण कासव कसा होता? कन्सिस्टंट होता की नाही? सातत्याने तो जात होता की नाही? प्रवास करत होता की नाही? कासव कशामुळे सक्सेसफुल झाला? तो सातत्याने प्रवास करत होता. ससा एकाच दिवस पळाला आणि तिथं गाजर खाऊन झोपला. पुन्हा मुळ्याचं शेत दिसलं, मुळे खाऊन झोपला. पुन्हा भाजीचं शेत दिसलं, भाजी खाऊन झोपला. झोपला की नाही?
म्हणजे खूप वेगवान होता, परंतु सातत्य होतं का त्याचं? सातत्याने करत होता का तो? नाहीये. त्याच्याकडे सातत्य नव्हतं, है की नाही? आणि सातत्य नसल्यामुळं काय झालं मग? तो काय झाला? फेल्युअर झाला. बरोबर आहे की नाही? आता दुसरं आहे ब्रेकिंग बॅड हॅबिट्स. दुसरी गोष्ट काय करायची आपल्याला या मॉड्यूलमध्ये काय शिकायची? आपल्या बॅड हॅबिट्स जे आहेत त्या काय करायच्या आपल्याला? ब्रेक करायच्या आहेत. म्हणजे त्या तोडून टाकायच्या आहेत. त्या आपल्याला नष्ट करायच्या आहेत. आपल्या ज्या ज्या चुकीच्या सवयी आहेत किंवा ज्या ज्या सवयी आपल्यासाठी घातक आहेत अशा सगळ्या सवयी आपल्याला काय करायच्यात? मित्रांनो, दोस्तांनो, भावांनो, बहिणींनो, मेरे प्यारे देशवासियो, बॅड हॅबिट्स काय करायच्यात आपल्याला? ब्रेक. ब्रेक करायच्या आहेत. बॅड हॅबिट्सला ब्रेक करण्याचा आपला कार्यक्रम आहे. आपण तो कार्यक्रम राबवणार आहोत या निमित्ताने. म्हणजे आपण काय करणार? बॅड हॅबिट्स सगळ्यांच्या ज्या असणार आहेत त्या ब्रेक करण्याचं सुद्धा काय करणार? काम करणार. समजले? हो सर. हो Yes, सर. sir. क्या समझ गए दादा? बॅड हॅबिट्स ब्रेक करण्याचं काम करणार आहे, बरोबर नाही? येस सर. यस. ओके. आता बघा पुन्हा काय करायचं? बिल्डिंग पॉझिटिव्ह रुटीन्स. आता हे रुटीन खूप महत्वाची गोष्ट आहे. रुटीन म्हणजे काय रे? कोण सांगते रुटीनचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ रुटीन? कोण सांगतं रुटीनचा अर्थ? रुटीन म्हणजे काय? कोण सांगतं रुटीन म्हणजे? नियमानुसार. नाही, नियमानुसार नाही. रुटीनचा अर्थ दुसरा आहे. रुटीन म्हणजे काय? कोण सांगतं? आयुष तात्या सांगा. आयुष तात्या, रुटीन म्हणजे काय सांगा? सांगा ना स्पर्श सर. सर दररोज का? हा, रुटीन म्हणजे दररोज जे आपण काम करतो, रोज दररोज तेच काम, त्याला म्हणतात रुटीन. आणि मग आपल्याला काय करायचं? याच्यामधून पॉझिटिव्ह रुटीन बिल्ड करायचं आहे. आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट, सेल्फ कंट्रोल. म्हणजे आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. पाठीवर आईचा पडलेला धपाट्याचा ब्रेक चांगला आहे का प्राची? नाही. किंवा पप्पाने रागवणं चांगले का? पप्पाने रागवल्यावरच आपण ब्रेक लावायचा का मयुरी? नाही, आपण स्वतःच ब्रेक लावायचा. मनाचा, तुम्ही रस्त्यावर प्रवास करताना तुम्ही बघितलं का अशा प्रकारची पाठी लावली असते बघा? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असते का लावलेली? अरे असते की नाही रस्त्यावर पाठी लावलेली? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. तुम्ही प्रवास करताय करताय की नाही? त्यामुळे मग आपण आपल्यावर स्वतःचं नियंत्रण असायला पाहिजे. दुसऱ्याने कुणी नियंत्रण करण्याच्या ऐवजी आपण काय करायचं? स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. म्हणून आपल्याला काय काय शिकायचं त्याच्यामध्ये? मग स्किल या मॉड्यूलमध्ये आपण काय कोणकोणते स्किल शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत डिसिप्लिन पहिलं, त्यानंतर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, आणि त्यानंतर बॅड हॅबिट जे आहेत, चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या आपण काय करणार? नष्ट करणार. त्यानंतर आपण काय बिल्ड करणार आहोत? पॉझिटिव्ह रुटीन बिल्ड करणार आहोत. आणि त्यानंतर स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं हे सुद्धा शिकणार आहोत. समजलं तुम्हाला? काय काय शिकणार आहोत त्याच्यामध्ये? डिसिप्लिन, सातत्य, चुकीच्या सवयी बंद करणे किंवा चुकीच्या सवयी मोडणे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करणे? पॉझिटिव्ह रुटीन बिल्ड करणे आणि सेल्फ कंट्रोल. समजलं? Yes, sir. समझे क्या बच्चो? के कच्चो. तुमच्यापैकी कोण कोण जण अकलचे कच्चे आहेत रे? का कुणीच नाहीये? ज्यांच्याकडे अक्कल कमी असे कोण कोणी आहेत का तुमच्यामध्ये? कोण हात वर केला? पल्लवी आहे का? पल्लवी, प्राची, प्रियांका कोण आहे? ठीक आहे, असू द्या, चांगली गोष्ट आहे. कुणीच अक्कलचे कच्चे नाहीत. तुमच्यापैकी कुणी अक्कल विकून खाल्ली का? तुमच्यापैकी कुणी आहेत का ज्यांनी अक्कल विकून खाल्ली आहे? बाजारामध्ये अक्कल विकून खाल्लेले कुणी आहेत का? भक्ती आहे का?
भक्ती कुठं विकली अक्कल? विकली का नाही विकली? नाही विकली सर. नाही नाही, भक्ती नाही विकणार. भक्ती हुशार मुलगी आहे. भक्तीला कलेक्टर व्हायचंय. भक्तीने कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचं म्हणून अक्कल विकून कसं चालणार आहे? मयुरी, कुणी विकली का अक्कल आणखीन? नाही ना? कोण कोण हात वर करायला ते? आहे का कुणी एखादा उमेदवार ज्याने अक्कल विकली आहे? नाही ना? जाऊ द्या. चला, तर बघा, आपल्याला काही अक्कल विकणारे काही एवढे लोक नाहीत आपल्याकडं. आपण सगळे हुशार मुलं आहोत. मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्यापैकी कुणीही अक्कल विकलेली नाही असं मला वाटतंय. तर चला मग आपण काय करूया? मॉडेल नंबर 4, बिल्डिंग लास्टिंग हॅबिट्स, ट्रान्सफॉर्मिंग स्मॉल ऍक्शन्स इनटू बिग रिझल्ट. तर आपल्याला काय करायचंय? प्रथमेश दादा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चेंज करायचं. स्मॉल ऍक्शन, छोट्या ऍक्शन करायचं, लय मोठं करायचं नाही. जायचं गेला पहाड खोदायला, हिमालय, खोदा पहाड निकला चुहा, असं नाही करायचं आपल्याला. छोट्याच ऍक्शन्स करायच्या, परंतु काय करायचं त्याच्यातून रिझल्ट कसे निघले पाहिजे आयुष? मोठे. रिझल्ट निघले पाहिजे मोठे. ऍक्शन छोटी, रिझल्ट मोठे. ठीक आहे. तर चला मग आता आपण बघा, कुठलीही गोष्ट आपल्याला सुधारायची किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तर त्या करण्याच्या अगोदर ती काय आहे ती गोष्ट आपल्याला ती समजून घ्यायला लागेल की नाही? बरोबर नाही? एखादी गोष्ट काय आहे हे समजल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल का बाळांनो? करता येईल का मित्रा? शिवराज तात्या, आज मला शिवराज तात्या भेटले होते. सर, हा, कॉंग्रॅच्युलेशन सर. कशाबद्दल? सर, गाडी घेतली ना तुम्ही. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू मॅडम व्हेरी मच. त्या दिवशी आलोच मी. पूर्णवाडीला आलो होतो तेव्हा तिकडं तू नव्हतीस वाटतं. बरोबर, मला उशिरा झाला होता यायला. कधी सर? किती तारखेला आलो होतो कडे मी? मयुरी, किती तारखेला आलो होतो? 26 I think. आय थिंक प्रॉब्ली 26th of March. चला, शिवराज तात्याचा दोस्त पण होता तिथं. दोघ जण भेटले सकाळी मला. चला, असू द्या, असो भलं हो तुमचं सगळ्यांचं. चला पुढे जाऊया आपण. आता मग व्हॉट आर हॅबिट्स, आपल्याला काय समजून घ्यायचं मित्रांनो? हॅबिट्स काय आहेत किंवा सवयी कशा आहेत, सवयी काय भानगडी हे आपल्याला समजून घ्यायचं. व्हॉट आर हॅबिट्स आर रेग्युलर ऍक्शन्स वी डू डेली. तर बघा, समजून घ्या मित्रांनो. अगोदर एक लक्षात घ्या बरं का, हॅबिट्स आर रेग्युलर ऍक्शन्स. रेग्युलर म्हणजे हॅबिट्स किंवा सवयी अशा प्रकारची गोष्ट आहे ज्या आपण दररोज करतो. कशाही असो, चांगल्या असो, वाईट असो, बऱ्या असो, कशा असो, ज्या गोष्टी आपण दररोज करतो त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? हॅबिट्स, सवयी. बघा, दररोज जर तुम्ही अभ्यास करत नसाल ना, तर तुम्हाला अभ्यास न करण्याची घाणेरडी सवय लागलेली आहे. लक्षात घ्या, खडबडून जागा व्हा. जर दररोज तुम्ही चहा पित असाल, दररोज तुम्ही चॉकलेट्स खात असाल, दररोज तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल, दररोज तुम्ही फास्ट फूड खात असाल, तर ही सुद्धा काय आहे? अतिशय चुकीची आणि त्रासदायक सवय आहे. पुढे जाऊन तुमची पोटं खराब होणार, तुमचे दात किडणार, आणि दात किडल्याबद्दल किडलेल्या दात असलेल्या पोराला कुणी बायको देणार नाही. किंवा दात किडलेली पोरगी असेल तर तिला पण नवरा मिळणार नाही, असं होऊ शकतं भविष्यात. सगळे दात किडलेले. आणि तुम्ही काय होणार मग? तुम्हाला 30-40व्या वयापर्यंत तुमचे सगळे दात पडून जाणार. मग काय खाणार तुम्ही? कसं करणार? तेव्हा चॉकलेट खाऊ नका. चॉकलेटमुळे काय होतंय? चॉकलेट खाण्याची सवय लागली, दाताला चॉकलेट चिकटणार, दात किडून जाणार. बरोबर आहे नाही? दररोज जर तुम्ही अशा प्रकारच्या ज्या सवयी आहेत, तुम्हाला चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत, त्या ऑब्झर्व करा. मग हॅबिट्स म्हणजे काय आहे रे आयुष तात्या? हॅबिट म्हणजे काय आहे मग? पटकन सांग. हॅबिट म्हणजे नाही सांगत होतो, जाऊ द्या. झोपला वाटतं. झोपला नाही दिसतं मला. हॅबिट्स आर
रेग्युलर ऍक्शन्स वी डू डेली, म्हणजे अशा प्रकारच्या दररोज केल्या जाणाऱ्या ऍक्शन्स म्हणजे काय आहेत, हॅबिट्स आहेत. आता बघा, वी बिकम व्हॉट वी रिपीटेडली डू, हे खूप महत्वाचं आहे. हे सेंटेन्स जे आहे ते खूप महत्वाचं आहे. बघा, याला तुम्ही काय करा, नोट डाऊन करून ठेवा. वी बिकम व्हॉट वी रिपीटेडली डू, आपण तशाच प्रकारे बनतो, आपण परत परत ज्या गोष्टी करतो तसेच आपण बनतो. म्हणजे तुम्ही जर खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत असाल दररोज, तर तुम्ही पुढच्या 10 वर्षात खूप चांगला विद्यार्थी बनणार, खूप चांगला नागरिक बनणार, तुम्ही कुठेतरी नोकरीला लागणार, चांगल्या कुठेतरी ऑफिसर बनणार, बिझनेसमॅन बनणार, चांगला शेतकरी बनणार, चांगल्या प्रकारे सेटल होणार, चांगला नागरिक बनणार. आणि जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल, तुम्ही जर खोटं बोलत असाल, कुठल्या तरी चुकीच्या मित्राच्या संगतीला लागलात, कुठेतरी टाइमपास करू लागलात, तर तुम्ही काय बनणार, तुम्ही वाईट व्यक्ती बनणार. ठीक आहे. पुन्हा बघा, दे कॅन बी गुड ऑर बॅड, हे दोन्ही लक्षात घ्या. हॅबिट्स चांगल्या पण असू शकतात आणि वाईट सुद्धा असू शकतात. बरोबर आहे की नाही? काही काही जणांना नख खाण्याची सवय असते की नाही? नख कुरतडायला लागतात, बसल्या बसल्या नख कुरतडायला लागतात. काही जणांना काडी घेऊन खाली जमिनीवर खरवडायची सवय असते की नाही? काही जणांना उगाच मान अशी वाकडे तिकडे करायची सवय असते. काही जण उगाच पाय हलवतात. अशा कोणकोणत्या सवय आहेत रे, सांगा बरं जरा. खूप सारे सवय असतात. काही जणांना माती खाण्याची सवय असते. छोटे मुलं खास करून माती खायला लागतात बघा. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारच्या सवयी असतात. मग या सवयी चांगल्याही असतात आणि वाईटही असतात. पण दुसरी गोष्ट बघा, सवयी आपण काय पाहिलो, सवयी काय आहेत ते पाहतो आपण. दे शेप आवर लाईफ ओव्हर टाइम, आणि आपल्या आयुष्यभरामध्ये त्या काय करतात, आपल्याला आपलं लाईफ शेप करतात. शेप करतात म्हणजे काय, त्याला आकार देतात. तुम्ही जर चांगल्या प्रकारे, उदाहरणार्थ तुम्हाला वाचण्याची सवय लागली, तर काय होणार, तुम्ही आठवड्यात 1 पुस्तक वाचणार, एका महिन्यामध्ये 4 वाचणार, आणि वर्षभरामध्ये किती वाचणार, 50 वाचणार. 10 वर्षामध्ये किती वाचणार मग युवराज नाना, 10 वर्षात किती पुस्तक वाचणार जर तुम्ही 50 पुस्तक एका वर्षात वाचली? काय सर? 50 पुस्तकं एका वर्षात वाचली तर 10 वर्षात किती पुस्तकं वाचणार? 500. मग जो व्यक्ती 500 पुस्तकं वाचल तो किती हुशार असणार मग? छोटी सवय लागली की नाही, आपण आठवड्यात 1 पुस्तक वाचायची, तर 10 वर्षामध्ये किती मोठे बनणार ते. म्हणजे तुमचं आयुष्य बदलून जाईल की नाही अशा गोष्टीमुळे. पण तुम्हाला जर दररोज 1 चॉकलेट खायची सवय लागली, इमॅजिन करा, तर तुम्ही आठवड्याला किती चॉकलेट खाणार? 6 समजा, 7. आणि एका महिन्यात किती खाणार? 30. वर्षभरात किती खाणार? 360 चॉकलेट खाणार. आणि मग 10 वर्षात किती खाणार? 3,500. मग 10 वर्षात 3,500 चॉकलेट, पुन्हा मध्येच काहीतरी चिप्स, बिस्किट, कुरकुरे, अशा प्रकारच्या सवयी तुम्हाला लागल्या. म्हणजे तुमचं आयुष्य बर्बाद होणार की नाही? तुम्हाला वाटत नाही मी 1च चॉकलेट खाल्लं, नाही मी दररोज 1च खाते, असं होते की नाही? अशा प्रकारे. किंवा तुम्ही एक घंटा टीव्ही बघायला लागलात, दररोज 1 घंटा बघितलं, 6 दिवसाचे 6 घंटे, महिन्याचे किती झाले? 30 तास. महिन्याचे 30. घंटे. वर्षाचे किती झाले? 365. 365. आणि मग 10 वर्षाचे किती झाले? 3,500 झाले ना, नियर अबाउट. 3,500 घंटे तुम्ही काय केले, याचं दिवसात रूपांतर करा बरं. एवढा सगळा वेळ तुम्ही काय केला, वाया घालवला. बरोबर नाही? म्हणजे तुमच्या सवयी ज्या आहेत, अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतं नाही मी 1च घंटा बघू लागलो, की नाही मी 15 मिनिटं बघू लागलो, त्याच्यामुळे तुमचे डोळे किती होणार, खराब होणार. म्हणजे छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत त्या लागल्यानंतर त्याच्यामुळे तुमचं आयुष्य काय होऊ शकतं, चांगल्या सवयी असतील तर त्याच्यामुळे आबादही होऊ शकतं. 10 वर्षात तुम्ही 3,500 पुस्तकं वाचले. जर तुम्ही चुकीची सवय लागली तर तुम्ही 10 वर्षामध्ये 3,500 घंटे तुम्ही वाया घालवले नुसतं मोबाईल बघून. म्हणजे डोळे पण खराब होणार ना तुमचे. बरोबर नाही अन्विका? बरोबर नाही? येस सर. त्यामुळं या गोष्टी काय करतात, मग या 2-3 गोष्टी समजून घेऊया. कोणकोणत्या? हॅबिट्स म्हणजे काय आहे की दररोज ज्या गोष्टी आपण करतो त्यांना काय म्हणायचं, हॅबिट्स म्हणायचं. त्या कशा असू शकतात, चांगल्याही असू शकतात, वाईटही असू शकतात. आणि हॅबिट्स काय करतात, तुमचं आयुष्य घडवतात. लक्षात घ्या. मग चांगल्या सवयी असतील तर आयुष्य घडणार,
वाईट सवय असतील तर आयुष्य बिघडणार. मग बिघडवायचं का चांगलं करायचं आहे? चांगलं करायचं आहे. ठीक आहे. तर मग आता बघा कोर आयडिया काय आहे ॲटॉमिक हॅबिट्सची किंवा छोट्या छोट्या हॅबिट्स डेव्हलप करण्याची मुख्य आयडिया काय आहे. तर आपल्याला काय करायचंय बघा इथं काय सांगलंय द पॉवर ऑफ 1% डेली स्मॉल चेंजेस लीड टू बिग रिझल्ट्स इम्प्रूव्हमेंट ऑफ जस्ट 1% डेली क्रिएट सक्सेस. बघा खूप जास्त बदल नाही करायचा 1% दररोज बदल करायचा आहे. हे प्रिन्सिपल ठेवा. तुमच्या आयुष्यात फक्त 1% करायचं. उदाहरणार्थ तुम्ही जर आज 1 घंटा मोबाईल बघत आहात म्हणजे समजा तुम्ही आपण राऊंड फिगर काय मानू की तुम्ही 100 मिनिटं मोबाईल बघतात तर तुम्हाला काय करायचंय आज 1 मिनिट कमी बघायचा आहे. उद्या 1 मिनिट पुन्हा आणखीन कमी करायचा आहे. असे जर समजा तुम्ही 100 दिवस केलं किती किती पर्सेंट कमी करायचं तुम्हाला फक्त 1% कमी करायचा आहे. काय करायचंय डेली तुम्हाला किती पर्सेंट कमी करायचंय तुमच्या वाईट सवयी किंवा चांगल्या सवयी किती पर्सेंट वाढवायच्या 1% नाही. आज जर तुम्ही 1 घंटा अभ्यास करत असाल ना तर काय करायचं 1 घंटा 1 मिनिट करायचा उद्या 1 घंटा 2 मिनिट करायचा परवा 1 घंटा 3 मिनिट करायचा 8 दिवसानंतर काय करायचं 1 घंटा 10 मिनिट करायचा. असं करता करता एक वेळेस अशी येईल की तुम्ही 1 घंट्याचा तुमचा अभ्यास किती घंट्यावर गेला असेल 2 घंट्यावर गेला असेल 2 घंट्याचा 4 घंट्यावर गेला असेल एका दिवशी 1 घंटा नाही करायचा. मग किती पर्सेंट मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे 1%. समजलं का. आता बघ द बिग आयडिया काय आहे द हॅबिट्स आर द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. लक्षात घ्या हे पण महत्वाचं आहे नोट डाऊन करून घ्या. हॅबिट्स आर द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे तुमच्या सवयी ज्या आहेत त्या काय आहेत कंपाऊंड इंटरेस्ट आहेत चक्रवाढ व्याज आहेत. कशासाठीचं तुमच्या स्वतःच्या विकासासाठीचं. ठीक आहे. जस्ट एज मनी मल्टिप्लाइज थ्रू कंपाऊंड इंटरेस्ट the effects of your habits multiply as you repeat them. आणि जसं पैसा चक्रवाढ व्याजाने वाढतो की नाही तसाच चांगल्या सवयीनं तुमचं आयुष्य काय होत राहतं बदलत राहतं. जसजशा चांगल्या सवयी तुम्हाला लागत राहतात तसं तसं तुमचं आयुष्य काय होत राहतंय बदलत राहतंय. समजलं का. मग याची कोर आयडिया काय आहे आपल्याला काय करायचंय 1% इम्प्रूव्हमेंट करायची चांगल्या हॅबिट्स मध्ये 1% कमी करायची वाईट हॅबिट्स मध्ये. समजलं. समजलं का रे दादांनो सर यस सर मामांनो आत्यांनो मावशींनो समजलं का म्हातारा. तर अशा प्रकारे आपल्याला हे चेंज करायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आपल्या आयुष्याचं काय करायचंय आपल्या आयुष्याचा विकास जो आहे तो कंपाऊंड करायचा आहे त्याला चक्रवाढ व्याजाने वाढवायचा आहे. समजे. आता बघा पुढं वाय हॅबिट्स मॅटर. कशामुळं हॅबिट्स महत्वाच्या आहेत तर बघा पहिला मुद्दा आहे दे बिल्ड आवर फ्युचर. हॅबिट्समुळे आपलं भविष्य घडतं मित्रांनो. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमुळे भविष्य घडत नाहीये. सवयीमुळे आपलं भविष्य जे आहे ते घडतं. सवयी चांगल्या असतील भविष्य चांगलं सवयी वाईट भविष्य वाईट. ओके. दे अफेक्ट आवर सक्सेस. आपलं जे यश आहे त्याच्यावर ते परिणाम करतात. कसं करतात बघा सांगा बरं. आपल्या यशावर हॅबिट्स कसा परिणाम करतात सांगा. चांगल्या कशा प्रकारे करू शकतात वाईट कशा प्रकारे करू शकतात सांगा बरं. सर हा सांग ना बाळा. हॅलो हा सांग ना. सर पहिले माझा आवाज येत नव्हता आता येतोय. हो आवाज येतो ना तुझा. सांग सांग आवाज येतो तुझा. सांग कोण सांगतोय दुसरं कशा प्रकारे तुमच्या आयुष्याच्या किंवा यशावर तुमच्या सवयी कसा परिणाम करतात सांगा बरं. कोण सांगतंय. सर हा सांग. आपण जर चांगल्या सवयी लावल्या तर आपल्या चांगलं यश मिळत राहतं. ओके. हे साधारण ठीक आहे. बघ आता समजा एक छोटी सवय आता आपला क्लास चालू आहे आता IPL ची मॅच
येस सर. बरेचसे मुलं ही क्लास सोडून IPL मॅच बघत असतात क्रिकेट. म्हणजे त्यांचा अभ्यास बुडणार. पुढचे महिनाभर ते मॅचेस बघत राहणार आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास बुडणार. या वर्षीचा बुडणार, पुढच्या वर्षीचा बुडणार, त्याच्या पुढच्या वर्षीचा बुडणार. म्हणजे मॅचेस लागल्या, काय सवय लागली त्यांना? क्रिकेट मॅच लागली की मॅच बघायची, अभ्यास बंद करायचा, ही सवय लागली. म्हणजे त्यांच्या आयुष्यात पुढची 10 वर्ष जेव्हा जेव्हा क्रिकेटची मॅच लागणार तेव्हा ते अभ्यास बुडवून काय करणार? क्रिकेटची मॅच बघणार. त्यामुळे त्यांचं आयुष्य डिस्टर्ब होणार. बरोबर आहे की नाही? आता बघा दुसरं, ते क्रिएट डिसिप्लिन. सवयी काय महत्वाच्या आहेत? एकदा तुम्हाला सवय लागली सकाळी लवकर उठायची की मग पुन्हा तुम्हाला विशेष काही करायची गरज पडणार नाही. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठणार आणि लवकर उठल्यानंतर तुमचं आरोग्य चांगलं राहणार. म्हणजे पुढची 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुमच्या आरोग्यासाठीची एक चांगली सवय तुम्हाला लागली की नाही? बरोबर आहे नाही? त्यामुळं ते काय करतात? शिस्त पण तयार करतात. दे शेप युअर पर्सनॅलिटी. आणि मग ते तुमचं व्यक्तित्व सुद्धा काय करतात? शेप करतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम सुद्धा काय करतात? सवयी करतात. ठीक आहे? त्यामुळं हॅबिट्स ज्या आहेत किंवा सवयी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाची बाब आहे. कळलं का तुम्हाला? समजलं? ओके, चला तर आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे? गुड हॅबिट्स वर्सेस बॅड हॅबिट्स. कोणकोणत्या गुड हॅबिट्स आहेत आणि बॅड हॅबिट्स कोणकोणत्या आहेत बघा. गुड हॅबिट्स बघा, स्टडिंग रेग्युलरली, दररोज अभ्यास करणे. एक्सरसाइजिंग, दररोज व्यायाम करणे. रीडिंग डेली, दररोज काही ना काहीतरी वाचायचं. नवं पुस्तक नाही, पुस्तक तर वाचायचंच आहे, परंतु अवांतर पण दुसऱ्या गोष्टी वाचायच्या. मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वाचायच्या, कविता वाचायच्या, कथा वाचायच्या, वृत्तपत्रांमध्ये लेख वाचायचे. बरोबर नाही? दुसरं बघा, बॅड हॅबिट्स कोणकोणत्या? प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय? हे सगळ्यात मोठा रोग आहे बरं का. प्रोक्रॅस्टिनेशन हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये लागणारा सर्वात मोठा रोग आहे. म्हणजे काय? आता करायची गोष्ट पुढे ढकलणे. आजची उद्या, उद्याची परवा, परवाची दुसऱ्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी, अशी करत करत पुढे ढकलणे. त्याला काय म्हणायचं? प्रोक्रॅस्टिनेशन. एखादी जबाबदारी बघा, एखादं वजन आहे तुम्हाला दिलं, ते वजन उचलणं अवघड असते का लोटून देणं अवघड असते रे? लोटून देणं सोपं असते, उचलणं अवघड असते. बरोबर नाही? त्यामुळे आपण काय करतो? काम आपण लोटतो पुढं 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 पुढं, आणि त्यामुळे मग कामं पुढं लोटल्या गेल्यामुळे काय होतं की आपल्याकडं ती कामं पेंडिंग राहून जातात. म्हणून प्रोक्रॅस्टिनेशन किंवा विलंब हा एक मोठी बॅड हॅबिट आहे. त्यानंतर एक्सेसिव्ह मोबाईल यूज. बघा, ही सगळ्यात मोठी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. जास्त मोबाईल यूज करणे ही अतिशय वाईट सवय आहे बघा. ही सवय तुम्हाला जेवढी लवकर थांबवता येईल तेवढी थांबवण्याचा तुम्ही लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी वाईट सवय काय आहे? लेझीनेस. आपण खूप साऱ्या वाईट सवयी आहेत, त्यापैकी 3च वाईट सवयी या ठिकाणी सांगितल्यात. कोणकोणत्या? एक प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आताचं काम पुढे ढकलणे, पुन्हा करणे, दुसऱ्या दिवसावर टाकणे. त्यानंतर मोबाईलचा जास्त वापर आणि लेझीनेस. समजलं का हॅबिट्स तुम्हाला? हॅबिट्स कोणत्या? ओके, तर बघा आता की लर्निंग ऑफ मॉड्यूल 4. तर मॉड्यूल 4 मध्ये आपण काय शिकणार आहोत? हाऊ हॅबिट्स आर फॉर्म्ड हे आपण शिकलो. म्हणजे हे आपण शिकणार आहोत हॅबिट्स कशा तयार होतात, हाऊ टू बिल्ड गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी कशा तयार करायच्या, हाऊ टू ब्रेक बॅड हॅबिट्स, बॅड सवयी ज्या आहेत, वाईट सवयी कशा थांबवायच्या किंवा त्यांना कसं दुरुस्त करायचं, हाऊ स्मॉल ऍक्शन्स क्रिएट बिग चेंज, छोट्या ऍक्शन्स किंवा छोट्या छोट्या कृती किंवा छोटी जी कामं आहेत ते कशा प्रकारे मोठे चेंज करतात. बहुतेक लोक काय करतात? एका झटक्यात मोठी कामं करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे त्यांना फेल्युअर त्यांना सहन करावं लागतं. तसं करण्याच्या ऐवजी काय करायला पाहिजे? छोट्या छोट्या सवयीमधून, छोट्या छोट्या ऍक्शन्स मधून आपण काय करायला पाहिजे? शिकायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता रिअल लाईफ कनेक्शन. व्हॉट इज वन गुड हॅबिट यू हॅव? तर तुम्हाला काय करायचंय? तुमची एखादी चांगली हॅबिट सांगा. व्हॉट इज वन हॅबिट यू वॉन्ट टू चेंज? तुम्हाला कोणती एखादी हॅबिट जी तुम्हाला चेंज करायची, एक चांगली हॅबिट सांगा आणि एक चेंज करणारी हॅबिट सांगा. कोण सांगतंय? सर हा सांगा. एक चांगली हॅबिट सांगा आणि दुसरी जी हॅबिट आहे अशी हॅबिट सांगा जी तुम्हाला चेंज करायची आहे. सर मला नाही का टीव्ही पाहणं चेंज करणे. ओके, गुड. सर कॅन हा, येस.
I want to change my I wake up early in the morning. Okay. You want to change the timing at what time you woke up. Okay. मग तुम्हाला उठण्याचा वेळ बदलायचा. ठीक आहे. Okay, And good. my good habit is daily I write short notes in my book, and I read some time. Very Means good. some And making short notes is a very good habit. Okay, thank you. आता बघा, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आहे. काय करायचं तुम्हाला? लिस्ट 3 गुड हॅबिट्स. आयडेंटिफाय द पॉझिटिव्ह बिहेवियर्स यू ऑलरेडी प्रॅक्टिस डेली. तुमच्या 3 चांगल्या हॅबिट्सची लिस्ट करायची. लिस्ट 3 बॅड हॅबिट्स. ऑनेस्टली रिफ्लेक्ट ऑन द बिहेवियर्स दॅट आर होल्डिंग यू बॅक. आणि ह्याच्यामध्ये इमानदारीने सांगायचे की तुमच्याकडे कोणकोणत्या बॅड हॅबिट्स आहेत आणि त्यांची लिस्ट बनायची. आयडेंटिफाय 1 हॅबिट टू इम्प्रूव्ह. आता बघा काय केलं आपण? 3 गुड हॅबिट्स लिस्ट केल्या ज्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायची काही गरज नाही, त्या ऑलरेडी गुड आहेत. बरोबर आहे. 3 बॅड हॅबिट्स लिस्ट केल्या त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचंय. मग आयडेंटिफाय 1 हॅबिट, एकच हॅबिट आपल्याला काय करायची आहे? डिसाईड करायची ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? चेंज करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं? मग हॅबिट्स चेंज करायचे. आता बघा काय करायचं? अंडरस्टँडिंग हॅबिट फॉर्मेशन. तर आपण काय करणार आहोत? आपल्याला समजलं की तुम्हाला हॅबिट फॉर्मेशन कसं होतंय ते आपण बघणार आहोत. डिसिप्लिन कशा प्रकारे डेव्हलप करायची ते पण आपण पाहणार आहोत. आणि कन्सिस्टन्सी कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायची ते पण आपल्याला पाहायचं. बॅड हॅबिट्स आपल्याला रिप्लेस करायच्या. तर या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत? या मॉड्यूलमध्ये पाहणार आहोत. समजलं तुम्हाला? काय काय गोष्टी आपण पाहणार? आपलं आजचं हे सेशन जे आहे ते इंट्रोडक्टरी आहे. पुढच्या बाकीच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत? आताचे जे हॅबिट्स कशा प्रकारे फॉर्म करायच्या, बॅड हॅबिट्स कोणत्या, गुड हॅबिट्स कोणत्या, 1% चेंज कसा करायचा, छोट्या छोट्या हॅबिट्स कशा प्रकारे फॉर्म होतात, या सगळ्या गोष्टी पण आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. ठीक आहे. समजलं की तुम्हाला? येस सर. ओके. तर चालतंय. मग उद्याच्याला आपण काय करू? याचं फर्स्ट मॉड्यूल सुरू करून देऊ आणि तुम्ही रेग्युलर करा, रेग्युलर बघा आणि ह्या हॅबिट्स काय करायचा? चेंज कशा प्रकारे करायचा त्याचा अभ्यास करत चला. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. ओके. थँक्यू.